नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। इयत्ता 10वीच्या प्रॅक्टिस सेट 1.4 आज आपण सुरू करणार आहोत पेपर नंबर 2। चला तर मग सुरू करूया। द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:4। म्हणजे सिमिलर ट्रायंगल जे आहे त्याच्या साइडचा रेशो दिलेला आहे आणि फाइंड द रेशो ऑफ देअर एरियाज। एरियाचा रेशो काढायचा आहे। सोल्युशन बघा। Let the corresponding side of two similar triangle corresponding sides of two similar triangles, दोन सिमिलर ट्रायंगलच्या ज्या साइड्स आहे त्या आपण S1 B S1 and S2 साइड काय केल्या आपण S1 S2 मानून घेतल्या। लेट देअर रिस्पेक्टिव्ह एरिया आणि काय एरिया आपण एरिया 1 आणि एरिया 2 असं मानून घेतला। काय केलं आपण साइड 1 साइड 2 आणि एरिया 1 एरिया 2 असं मानून घेतलं। हा आता बघा साइड 1 is to साइड 2 is equal to 3:4 हे गिवन। मार्च 2020 च्या पेपरला हे 1 मार्काला गणित आलं होतं, लक्षात घ्या। मार्च 2020 1 मार्काचं गणित आहे। 1 मार्कासाठी सुद्धा एवढं सगळं सोडवायचं आहे। देअरफॉर साइड 1 अपॉन साइड 2 इज इक्वल टू 3:4। याला 1 नंबर दिला। The two triangles are similar। दोन्ही ट्रायंगल कसे दिलेले आहे सिमिलर दिलेले आहे। ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे। ट्रायंगल सिमिलर दिलेले असल्याच्या नंतर एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 स्क्वेअर। हे कुठून आणलं अचानक थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल्स। आपण थेरम घेतला ना, कुठला थेरम घेतला आपण याच्या आधी थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल। एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगलचा थेरम जो घेतला आपण त्याच्यानुसार साइड 1 स्क्वेअर अपॉन साइड 2 स्क्वेअर इज इक्वल टू एरिया 1 अपॉन एरिया 2। बरोबर आहे का? मग बघा देअरफॉर एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू साइड 1 अपॉन साइड 2 ब्रॅकेट स्क्वेअर। Therefore area 1 upon area 2 is equal to काय दिलेला आहे रेशो 3:4 3 upon 4 ब्रॅकेट स्क्वेअर। कुठून आणलं नंबर 1 वरून आणलं। क्लिअर आहे का? चला इकडे लक्ष द्या। एरिया 1 upon एरिया 2 is equal to 3:4 ब्रॅकेट स्क्वेअर। हा Therefore area 1 upon area 2 is equal to 3 चा स्क्वेअर किती 3 3 जा 9 आणि 4 चा स्क्वेअर किती 16। हा Therefore area 1 is to area 2 is equal to 9:16। आन्सर काय आलं? आन्सर इज इक्वल टू
the ratio of the areas of two similar triangles is 9:16. If triangle ABC, similar triangle PQR and AB is to PQ is equal to 2:3, then fill in the blanks. त्यांनी काय काढायला जागा दिलेली आहे, काय दिलेलं आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB स्क्वेअर दिलाय, AB चा स्क्वेअर दिलाय, मग PQ चा सुद्धा काय होणार, स्क्वेअर होणार. देयरफॉर 2 चा स्क्वेअर अपॉन 3 चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर किती होणार, 4 आणि 3 चा किती होणार, 9. बरोबर ना. आन्सर काय येणार, आन्सर इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ triangle PQR is equal to 4:9. हे झालं तुमचा आन्सर. चला इकडे लक्ष द्या आता. एरिया ऑफ ट्रायंगल ABC, सिमिलर ट्रायंगल. If area ABC similar triangle PQR, area of triangle ABC is equal to 80, area of triangle PQR is equal to 125. Fill in the blanks. मग बघा आता पुढचं, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to आहे. Therefore AB upon PQ is equal to how much? मग काय करायला लागेल, therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to AB square upon PQ square. असं होईल ना ते. is equal to किती दिलेले आहे त्यांनी, 80 upon 1685 आणि 25/5 असे, बरोबर ना. मग देयरफॉर आता याचा स्क्वेअर रूट होईल ना, 16 चा स्क्वेअर रूट किती झालं, 4 आणि 5. देयरफॉर AB अपॉन PQ इज इक्वल टू 4/5. समजलं का. काय केलेलं माहिती का, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, आता हे 9 याला मल्टिप्लाय करताय ना, तर ते वरती येते, आणि 16 याला मल्टिप्लाय करताय ना LMN ला, ते 16 खाली येते. झालं क्रॉस मल्टिप्लिकेशन. लक्षात आलं का. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून दिलेलं आहे त्यांनी, याला आपण नंबर 1 दिला. समजलं का इथपर्यंत. क्रॉस मल्टिप्लिकेशनचा आपण प्रपोर्शन मध्ये आणलं, रेशो मध्ये आणलं. क्लिअर आहे का. आता एरिया ऑफ ट्रायंगल LMN अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू MN स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर. बरोबर का. हे कुठून आणलं आपण, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, TAST. मग आता हे एरिया ऑफ ट्रायंगलचा जो रेशो प्रपोर्शन आहे ते तसंच ठेवलं आपण.
आणि त्याला जे इक्वल आहे, हे जर इक्वल याला आहे तर हे जर इक्वल यालाच इक्वल आहे, हा म्हणजे हे 3⁴ लाच इक्वल आहे x अपॉन y. म्हणजे x अपॉन y ची व्हॅल्यू काय झाली, हीच झाली ना. हा याच्या पण इकडे जाऊन सांगतो. TZ हे बघा 3:4 ला 3:4 3/4 इज इक्वल टू x अपॉन y इज इक्वल टू t अपॉन z. अशा पद्धतीने जर असलं म्हणजेच काय झालं, t अपॉन z इज इक्वल टू 3/4. बरोबर का. हा मग आता एरिया ऑफ ट्रायंगल जे आहे ना, याचा जो रेशो आहे एरिया ऑफ ट्रायंगल, एरियाचा रेशो, तो एरियाचा रेशो आपण बाजूला ठेवला थोडा वेळ. mn² अपॉन QR² इज इक्वल टू 9/60 फ्रॉम 1. बरोबर का. आता आपल्याला QR ची व्हॅल्यू दिलेली आहे त्यांनी. QR ची व्हॅल्यू किती दिलेली आहे, सॉरी एक मिनिट, आता आधी आपल्याला याचा स्क्वेअर रूट करून घ्यावा लागेल. Therefore mn अपॉन QR इज इक्वल टू 3/4. आता हे जे आपल्याला दिलेलं आहे ना, हे आपण जे काढलं mn अपॉन QR इज इक्वल टू 3/4, तर QR ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. हा QR ची व्हॅल्यू दिलेली, काय दिलेली आहे, mn अपॉन 20 इज इक्वल टू 3/4. आता इथपर्यंत आपण काय केलं, QR च्या जागी QR ची व्हॅल्यू घेतली. हा आता याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 4 मल्टिप्लाय mn इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय 3. Therefore mn इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय 3/4. बरोबर का. 4 1 जा 4, 4 5 जा 20, हा आणि 5 3 जा mn इज इक्वल टू 50. समजलं का. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये दोन सिमिलर ट्रायंगल आहे, त्याचा एरिया दिलेला आहे, हा आणि एका अँगलची साइड दिलेली आहे आणि फाइंड द बिगर अँगल, बिगर साइड काढायची आहे मोठ्या अँगलची. हा सोल्युशन बघा. लेट द areas of triangles be A1 and A2 and side let be S1 and S2. काय करायचं, एरिया A1 आणि एरिया A2 मानून घ्यायचा, साइड A1 साइड A2 मानून घ्यायची. हा मग कसं होईल आता पुढं, एरिया 1 अपॉन एरिया 2 इज इक्वल टू साइड स्क्वेअर 1 साइड स्क्वेअर 2. बरोबर का. कशाने आणलं तुम्ही हे, थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल, TAST. हा एरिया किती दिलेला आहे, 225 अपॉन 81 इज इक्वल टू साइड स्क्वेअर 1 अपॉन साइड स्क्वेअर 2. आता साइड स्क्वेअर 1 आणि साइड स्क्वेअर 2, तर याच्यामध्ये एक साइड दिलेली आहे, एक साइड दिलेली आहे 12. किती दिलेली आहे, 12 सेंटीमीटर. आता ते 12 सेंटीमीटर साइड 1 ला लिहिणार का साइड 2 ला लिहिणार, कुठे लिहावी लागणार आपल्याला, तर साइड 2 ला लिहिणार आपण. साइड 2 लाच का लिहिणार, साइड 2 लाच का लिहिणार, तर त्यांनी काय सांगितलं, फाइंड द साइड ऑफ बिगर ट्रायंगल.
बिगर ट्रायंगल म्हणजे ज्याचा एरिया मोठा आहे तो, मग त्याची साईड शोधायची. म्हणजे स्मॉलर ट्रायंगल म्हणजे ज्याचा एरिया छोटा आहे तो स्मॉलर ट्रायंगल असणार आहे, म्हणजेच त्याची साईड दिलेली. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. नाही, क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्याआधी आपण याचा स्क्वेअर रूट करून घेऊ. करून घ्यायचं मल्टिप्लिकेशन. स्क्वेअर रूट 225 कितीचा स्क्वेअर आहे? 15 चा स्क्वेअर आहे का 225? आणि 81 कितीचा आहे? 9 चा स्क्वेअर आहे का? इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर नाही राहिला ना आता, साइड 1 आणि 12. बरोबर का? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं असेल तरी चालेल, त्याचा आपण स्क्वेअर रूट करू शकतो. आता याचं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. S1 इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय 12 अपॉन 9 येईल का अशा पद्धतीने? S1 ला 9 मल्टिप्लाय होतील ते इकडं डिवाइड जातील. 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 1 जा 3, 3 5 जा 15. S1 is equal to 5 multiplied by 4. 5 multiplied by 4. म्हणजेच S1 is equal to किती आले? 20. मग साइड ऑफ बिगर ट्रायंगल is equal to 20 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 6. ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल डीईएफ दिलेले. सांगितलेलं नाही सिमिलर ट्रायंगल आहे म्हणून, सांगितलंय इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. कसे? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, त्यांचा रेशो दिला आहे 1:2 आणि एबी साइड दिली आहे 4, डीई साइड शोधायची आहे. एबी साइड दिलेली आहे, डीई शोधायची आहे. सोल्युशन बघा. क्वेश्चन नंबर 6 सोडवतोय आपण. ट्रायंगल एबीसी and triangle DEF are कसे ट्रायंगल सांगितलेले ते? इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल हे कसं काय दिलेलं आहे? गिवन आहे आपल्याला, हे गिवन आहे, हे दिलेलं आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय? अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी इज इक्वल टू अँगल डी इज इक्वल टू अँगल ई इज इक्वल टू अँगल एफ इज इक्वल टू 60. कसं आणलं इकडे लक्ष द्या. एबीसी हा एक ट्रायंगल आहे आणि डीईएफ हा एक ट्रायंगल आहे. या सगळ्यांचं मेजरमेंट किती आहे? 60 डिग्री आहे. का? तर इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगलचे सगळे अँगल कसे असतात? सारख्या मेजरमेंटचे असतात. मग याचं काय येणार नरेशन? अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स. बरोबर का? मग आता ट्रायंगल एबीसी and triangle DEF, ABC आणि DEF हे कसे ट्रायंगल झाले? सिमिलर ट्रायंगल झाले. का? तर अँगल टेस्टने काय झाले? ते सिमिलर झाले. पण समजा अँगलचे मेजरमेंट दिले असते, आता आपल्याला इथं माहिती आहे 60 चे म्हणून हे सगळे अँगल सारखेच मापाचे, आपण डायरेक्ट सिमिलर लिहू शकतो. पण अँगल टेस्ट जर दिले, अँगलचे मेजरमेंट जर वेगवेगळे दिले असते
तर मग आपल्याला एक स्टेप वाढवावी लागली असते, ती लिहून देतो तुम्हाला. अँगल ए कॉन्ग्रंट अँगल डी आणि अँगल बी कॉन्ग्रंट अँगल ई. ही स्टेप आपल्याला वाढवावी लागली असती. इच मेजरमेंट 60. इच मेजर 60 डिग्री. हे याचं नॅरेशन झालं. हा, समजा अँगलचे मेजरमेंट ए आणि डी चं दिलं असतं, बी आणि ई चं दिलं असतं आणि सी आणि एफ चं काही वेगळं दिलं असतं, हा, तर ही स्टेप आपल्याला वाढवावी लागेल, म्हणून ही तुम्हाला लिहून दिली. अदरवाइज ते इथंच सिमिलर झाले होते. आता अँगल टेस्ट काय झालं? Therefore, triangle ABC similar triangle DEF कशामुळे झाले? आता अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF is equal to AB square upon DE square. हे कशामुळे झालं? थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल तुम्ही पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. थेरम ऑफ एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. परीक्षकाला समजलं नाही तर तिथे मार्क जाण्याची शक्यता आहे. ही आता 10वी बोर्ड. आलं लक्षात? हा, याला आपण 1 नंबर दिला. आता याचा रेशो किती दिलेला आहे? हा रेशो दिलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल डीईएफ इज इक्वल टू 1:2. हा काय दिलेला आहे? रेशो दिलेला आहे. मग आपण ते लिहून घेऊ. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू 1:2. and AB is equal to 4. हे काय आपल्याला? हे आपल्याला गिवन आहे. हे दिलेलं आहे ना? हा, हे दिलेलं आहे आपल्याला. याला आपण 2 नंबर दिला. हा, हे गिवन आहे आणि याला आपण 2 नंबर दिला. बरोबर का? याला आपण 2 नंबर दिला. आता 1:2 इज इक्वल टू 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर from 1 and from 2. 1 आणि 2 नुसार काय झालं? सरळ सरळ त्यांच्या व्हॅल्यू टाकलेल्या आहे. 1/2 इज इक्वल टू, आता याचा जर रेशो दिलेला आहे, याचा जर डायरेक्ट रेशो दिलेला आहे तर रेशोच घेतला. हे जे लिहिलेलं आहे आपण एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF, याचा रेशो दिलेला आहे तर रेशो घेतला. इज इक्वल टू काय? AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. मग AB ची आपल्याला व्हॅल्यू दिलेली 4चा स्क्वेअर, म्हणून DE ची व्हॅल्यू दिलेली म्हणून DE चा स्क्वेअर. बरं, त्याच्या व्हॅल्यू टाकल्या आपण फक्त. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. DE स्क्वेअर इज इक्वल टू 4 स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 2. हा, क्लिअर आहे का इथपर्यंत? समजलं का? दोन्हीचा काय करायचा? दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घ्यायचा.
टेकिंग स्क्वेअर रूट फ्रॉम बोथ द साइड, दोन्ही बाजूचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचा. इकडे लक्ष द्या, डी स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार डी इज इक्वल टू 4 स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय येणार 4 आणि 2 चा स्क्वेअर रूट काय येणार √2. म्हणजे डी ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4√2. चला इकडे लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 7. सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट DE, अँगल PQF हा अँगल आहे बरं का, इज इक्वल टू 20. याचा एरिया किती आहे 20. युनिट PF किती युनिट आहे 20 युनिट आणि PF इज इक्वल टू 2dp. PF म्हणजे कुठली PF इज इक्वल टू काय आहे 2dp. म्हणजे दोनाने डीपी ला मल्टिप्लाय केल्याच्या नंतर PF येणार आहे बरोबर ना. देन फाइंड द एरिया ऑफ DPQE. DPQE या चौकोनाचं काय करायचंय एरिया काढायचा आहे. क्वाड्रिलेटरल, फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल DPQE. क्वाड्रिलेटरलचा एरिया काढायचा आहे, त्याची ऍक्टिव्हिटी दिली आहे त्याने. ऍक्टिव्हिटी इज इक्वल टू, चला इकडे लक्ष द्या, एरिया ऑफ ट्रायंगल PQF इज इक्वल टू 20 स्क्वेअर युनिट आणि PF इज इक्वल टू 2dp. हे गिवन आहे बरोबर आहे का. आता आपण जर असं मानलं का डीपी x आहे, let us assume dp is equal to x. dp आपण x मानला, dp जर x मानला तर df is equal to dp plus pf is equal to x plus 2x is equal to 3x. आता आपल्याला कुठली दिलेली त्यांनी पीएफ दिलेली आहे. पीएफ किती दिलेली आहे डीपीच्या दुप्पट. आता ही जर 2x धरली, ही जर x धरली, सॉरी ही आपण काय धरली डीपी धरली x धरली, तर ही किती होणार 2x होणार बरोबर ना. आणि डीएफ पूर्ण किती होणार मग ही पूर्ण किती होणार 3x होणार. क्लिअर आहे का. मग डीएफ कुठली घेतली आपण डायरेक्ट डीएफ घेतली. डीएफ इज इक्वल टू डीपी प्लस पीएफ इज इक्वल टू x प्लस 2x इज इक्वल टू 3x. समजलं का कसं आलं काय आलं, काही शंका याच्यामध्ये इथपर्यंत. आता पुढं इन triangle FDE and triangle FPQ. FDE हे बघ FDE हा मोठा आणि FPQ हा छोटा, दोन ट्रायंगल झाले ना. दोन ट्रायंगल मध्ये काय झालं F ट्रायंगल कॉन्ग्रंट आहे ना. अँगल F काय आहे कॉन्ग्रंट आहे. अँगल FDE congruent angle FPQ. FDE आणि FPQ, FDE आणि FPQ हे कसे अँगल झाले पॅरलल लाईन आहे. त्या पॅरलल लाईनचे कसे झाले करस्पॉन्डिंग अँगल झाले. कसे अँगल झाले करस्पॉन्डिंग.
करस्पॉन्डिंग अँगल्स झाले. करस्पॉन्डिंग अँगल कसे झाले? सेगमेंट PQ पॅरलल सेगमेंट ही दिलेली ना आपल्याला. हा, मग पॅरलल लाईनचे करस्पॉन्डिंग अँगल झाले का नाही ते? हा, त्याच्यानंतर अँगल FED कॉन्ग्रुएंट अँगल FQP. आता हे बघ, FED म्हणजे हा अँगल आणि FQP म्हणजे हा अँगल, हे सुद्धा कसे झाले? अरे करस्पॉन्डिंग अँगल झाले का? हे सुद्धा कसे झाले? करस्पॉन्डिंग अँगल झाले का? आता पॅरलल लाईनवरचे अँगल झाले ना ते. हा, हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल झाले. त्याच्यामुळं देअरफॉर ट्रायंगल FDE सिमिलर ट्रायंगल FPQ हे का सिमिलर झाले? अँगल टेस्टने कसे झाले ते? अँगल टेस्टने कसे झाले? सिमिलर झाले. हा, मग सिमिलर अँगलचा फॉर्म्युला काय? एरिया ऑफ ट्रायंगल FDE अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू DF स्क्वेअर अपॉन PF स्क्वेअर. बरोबर का? DF स्क्वेअर अपॉन PF स्क्वेअर. आता DF काढली आपण. DF किती आहे? 3x चा स्क्वेअर. आणि PF काढली का? PF दिलेली ना त्यांनी. किती दिलेली आहे? 2x चा स्क्वेअर. बरोबर का? आलं का इथपर्यंत? चला पुढे इकडे लक्ष द्या. हा, याचा स्क्वेअर करून घ्यायचा. 3x चा स्क्वेअर किती झाला? 9x स्क्वेअर. बरोबर का? आणि 2x चा स्क्वेअर किती झाला? 4x स्क्वेअर. x स्क्वेअर झाले कॅन्सल. इज इक्वल टू किती झाले? 9/4. बरोबर का? 9/4. मग बघा, एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू इकडे लक्ष द्या. काय केलं आता आपण? एरिया ऑफ ट्रायंगल FDE, एरिया ऑफ ट्रायंगल FDE बरोबर आहे का? आणि एरिया ऑफ ट्रायंगल FPQ. आता हे इथं डिवाइड करताय. कोणाला? FDE ला FPQ डिवाइड करतोय. आणि त्याचा आन्सर काय आला? इज इक्वल टू 9/4 आला ना. मग हे इकडे डिवाइड करतोय. इकडे फक्त आपण काय केलं? मल्टिप्लाय केलं. बरोबर आहे का? इथपर्यंत समजलं का? हे इथं जे डिवाइड करत होतं ना, याचा रेशो किती आला? 9:4. 9/4 आला ना. मग हा 9/4 हा रेशो लिहिला. आणि हा जो ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल FPQ याला डिवाइड करत होता, तो इकडे नेऊन याला मल्टिप्लाय करायला लावला. बरोबर आहे ना? याला मल्टिप्लाय करणार. मग एरिया ऑफ ट्रायंगल FPQ दिलेला आहे का आपल्याला? एरिया ऑफ ट्रायंगल FPQ इज इक्वल टू 20. हा, समजलं का इथपर्यंत? मग एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 9/4 मल्टिप्लाय बाय 20. समजलं का? 4 1 4, 4 5 20. एरिया ऑफ ट्रायंगल FDE इज इक्वल टू 45 स्क्वेअर युनिट. कसा आला? 4 ने 20 भाग दिला. 4 5 20.
आणि 9 गुणिले 5 9 मल्टिप्लाय बाय 5 किती आलं 45 स्क्वेअर युनिट. हे कोणाचं आलं एरिया एरिया ऑफ ट्रायंगल FDE. आता आपल्याकडे दोन्हीचा एरिया आलेला आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PQF चा दिलेला आहे त्यांनी 20 आणि एरिया ऑफ ट्रायंगल FDE चा दिलेला आहे मिळाला काढला आपण 45. आलं का इथपर्यंत? मग काय करायचंय बघा, हा ट्रायंगल घ्यायचा आणि हा ट्रायंगल त्याच्यातून मायनस करायचा. एरिया ऑफ पॅरलोग्राम DPQE. आता हे दोन्हीचा एरिया मिळाला ना आपल्याला. याचा किती मिळाला 45, याचा दिलेला 20. 45 मायनस 20 केले तर खाली किती उरतील? आणि याचं माप उरल ना. हा काय क्वाड्रिलेटर, हा क्वाड्रिलेटरल आहे ना, या क्वाड्रिलेटरचं मेजरमेंट उरल ना. मग एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल DPQE इज इक्वल टू काय करायचं मग, जो मोठा जो एरिया आहे एरिया ऑफ ट्रायंगल FDE मायनस एरिया ऑफ ट्रायंगल PQF. हा बरोबर का? मग काय करायचं, एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल DPQE इज इक्वल टू 45 मायनस 20. एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल DPQE इज इक्वल टू 25 स्क्वेअर युनिट. आलं का आन्सर?